हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उलट राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा खऱ्या अर्थाने अवलंब झाला तर हा मायग्रेशनचा जो प्रॉब्लेम आहे ना, बाहेरचे विद्यार्थी, बाहेरचे याचा अर्थ मी बाहेरचे आतले असं मला भेद करायचा नाही, सगळ्यांचं सगळ्या ठिकाणी स्वागत आहे, आपण भारतीय नागरिक आहोत, पण त्या ठिकाणी त्यांना शिकण्याची संधी मिळेल हे नक्की आहे. त्यामुळे मला असं वाटतं पुढच्या 5-10 वर्षामध्ये आशांसारख्या कोर्सेससाठी तरी बाहेरच्या ठिकाणाहून पुण्यामध्ये लोक येणार नाहीत. म्हणून तुम्ही जो मगाशी ग्रामीण, शहरी, कॉन्व्हेंट, इंग्लिश मीडियम असा जो विषय काढलात ना, सगळ्या ठिकाणी चांगल्या संधी मिळतील. शेवटी असं आहे, लोक इथं काय येतात, संधी मिळत नाही म्हणून. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वांना समान संधी, सर्वांना त्यांच्या कला गुणांना वाव मिळेल अशा संधी निर्माण करण्याचं एक ताकद त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात असल्यामुळं मला असं वाटतं ग्रामीण, आणि शेवटी असं आहे, ग्रामीण भागाची कोणी ढाल करू नये. अनेक वेळा आपल्याकडे ग्रामीण भागाची ढाल केली जाते. ढाल याचा अर्थ आमच्याकडे काही मिळत नाही, आमच्याकडे काही होत नाही, असं नाही आहे. एक राजकीय सुद्धा दृढनिश्चय लागतो त्या ठिकाणी. राजकीय दृढनिश्चय असेल तर शिक्षण, उद्योग उभे राहू शकतात. आज आपल्याकडची अवस्था अशी आहे की नोकऱ्या मिळवायची असेल तर पुण्यामध्ये या,